नमस्ते. आजचा आपला विषय जो आहे तो आहे आदिवासी आश्रमशाळा आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली. आपण ह्या विषयामध्ये आज कोविड-19च्या पिरियडमध्ये एकीकडे खूप मोठ्या मोठ्या चर्चा सुरू आहेत. शैक्षणिक धोरणांसाठी वेगवेगळ्या कमिट्या नेमल्या जातात. पण सध्या आश्रमशाळा ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्या आश्रमशाळांवरती मीडियाने म्हणा किंवा इतर प्रसार माध्यमांनी किती लक्ष केंद्रित केलेले आहे हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतोय. आणि त्यासाठी खरं तर हा विषय महत्त्वाचा वाटतो, कारण ज्यावेळेस मानवी विकासासाठी आपण म्हणतो की शिक्षण हे महत्त्वाचं असतं, त्यावेळेस मानवी विकासाच्या शिक्षण प्रणालीमध्ये जे काही टप्पे अवलंबले जातात ते एकूणच त्या संपूर्ण समाजव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. आणि अशा वेळेस महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की सध्या ऑनलाईन एज्युकेशनवरती खूप मोठ्या चर्चा सुरू आहेत. खाजगी ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी आपापल्या परीने त्यांच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली आहे. त्यांच्या मुलांना शैक्षणिक व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जे पॅरेंट्स एज्युकेटेड आहेत ऑलरेडी, ते पॅरेंट्स ह्या मुलांना आपापल्या पद्धतीने शिक्षण देण्यास तयार झालेले आहेत किंवा सज्ज झालेले आहेत असं आपण म्हणूयात. पण प्रश्न उपस्थित राहतो की आदिवासी पट्ट्यांमध्ये ज्या भागामध्ये एक पिढी आत्ता कुठेतरी पहिलं पाऊल शिक्षण व्यवस्थेमध्ये टाकते आहे, त्यावेळेस ती शिक्षण व्यवस्थेमध्ये टाकत असताना खरा प्रश्न उपस्थित होतो की त्या मुलांना ऑनलाईन एज्युकेशनचा जो काही फायदा आहे तो देण्यासाठी आपलं शासन तेवढं तत्पर आहे का? म्हणजेच ऑलरेडी आदिवासी आश्रमशाळांमध्ये असणारे अनेक प्रश्न जे त्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी अडथळे ठरत होते, त्यासोबत आत्ता प्रश्न उपस्थित होतोय की ऑनलाईन शिक्षण प्रणाली ऑलरेडी 3 महिन्यांपासून कोविड-19च्या प्रक्रियेमध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी कुठेतरी थांबवलंय. म्हणजे त्यांचं शिक्षण कुठेतरी थांबलेलं आहे ह्या सगळ्या पिरियडमध्ये. म्हणजेच कुठलीही ज्यावेळेस चेंजेस होत असतात, म्हणजेच महामारीच्या काळामध्ये एकूणच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय धोरणांमध्ये बदल होत असतात. मग हे बदल झाल्यानंतर त्या बदलांना अनुसरून रचना उभी होणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपण पाहिलं की आदिवासी मुलांच्या आश्रमशाळांचा जो प्रश्न आहे तो ऑलरेडी मुळातच खूप गंभीर असताना जी काही आश्रमशाळांची तत्वप्रणाली होती त्या संदर्भात विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे शैक्षणिक धोरणांचा विचार करता 1953 ते 54 ह्या वर्षामध्ये शासनाने स्वयंसेवी संस्थांना सादर केलेल्या 12 प्रस्तावांचा विचार करून अनुदान तत्वावरती आश्रमशाळा सुरू केल्या. त्या सुरू झाल्यानंतर सुरुवातीला आश्रमशाळा ह्या राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली होत्या आणि त्यानंतर सन 1975 ते 76 पासून त्या समाज कल्याणाकडे गेल्या. तदनंतर ह्या आश्रमशाळा 1954 ते 85 ह्या कालखंडापासून आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली आहेत. आता प्रश्न असा उपस्थित होतो की डोंगराळ भागात असणाऱ्या ह्या आश्रमशाळा अनेक टप्प्याटप्प्यांमधून, खडतर परिस्थितीमधून तिथे शिक्षक जाण्यापासून अनेक प्रश्न त्या विद्यार्थ्यांच्या समोर असताना, त्यांच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या सुविधा होत्या त्याच्यामध्ये तुटवडा असताना एकूणच ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा ह्या मुलांच्या शैक्षणिक वर्षावरती किंवा ह्या मुलांच्या आयुष्यावरती काय परिणाम होणार आहे. म्हणजेच हे अगोदरचं तत्वज्ञान किंवा अगोदरचे प्रस्ताव सांगण्यामागचं कारण एकमेव होतं की खऱ्या अर्थाने कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये ह्या आश्रमशाळा कुठल्या परिस्थितीमध्ये सुरू झाल्या. मुळातच ह्या आश्रमशाळांचा उद्देश जो होता की आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात दारिद्र्यात खितपत पडलेला आहे आणि त्या समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता ह्यापासून बाहेर काढायचं जर असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. त्याचबरोबर दुसरा टप्पा याच्यातला असा होता की सामाजिक बदलांसाठी या मुलांना तयार करणं आणि प्रेरणादायी भूमिका पार पाडण्यासाठी मुला-मुलींना तयार करण्याच्या ह्या आश्रमशाळांचा उद्देश होता. त्याचबरोबर शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं आणि शिक्षणाची आवड निर्माण करणं हा मुख्य उद्देश त्याच्यात होता.
त्याचबरोबर शिक्षणाविषयी सामान्य आदिवासी वर्गामध्ये जागृती निर्माण करणं, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणं, आदिवासी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देणं, हे सगळे उद्देश आश्रमशाळा सुरू करताना 1954 आणि 53च्या दरम्यान होते. आणि तेच उद्देश एकूणच मागासलेल्या घटकांना पुढे आणण्यासाठी महत्त्वाचे होते. मग त्यामुळे एकूण आश्रमशाळांची जी रचना उभी राहिली, त्याच्यात शिक्षक शाखा आल्या, विद्यार्थी निवास शाखा आल्या, स्वतंत्र विद्यार्थी खोल्या आल्या, मुख्याध्यापकांसाठी कार्यालयीन व्यवस्था आल्या, प्रयोगशाळा आल्या, स्वच्छतागृह आली, स्वयंपाकगृह आलं, वसतिगृह आली. पण ह्या मुळातच ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर 1953 ते 54 ह्या दरम्यान ह्या मुख्य गोष्टींवरती जी डेव्हलपमेंट आपल्याला आश्रमशाळांच्या बाबतीत अपेक्षित होती ती मुख्यतः मिळालेली नाही. तर आत्ता सध्या महामारीच्या ह्या पिरियडमध्ये ह्या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी आपण म्हणू शकतो की ऑलरेडी जी मुलं एकूणच मागासलेल्या घटकातून आलेली, कुठेतरी आपल्या शिक्षणासाठी पहिलं पाऊल टाकत होती, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काहीतरी दृष्टिकोन ठेवून काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न होत होता. पण अशा स्तरावरती ह्या सगळ्या गोष्टी आत्ता 2020च्या शैक्षणिक वर्षामध्ये कशा उभ्या राहणार आहेत? या आश्रमशाळा जर सुरू नाही झाल्या तर ह्या मुलांचं एकूणच शैक्षणिक व्यवस्थेवरती काय परिणाम होणार आहेत? ही मुलं एकतर बालमजूर म्हणून ऑलरेडी कुठेतरी ते सुट्ट्यांच्या काळात विटभट्ट्यांवरती कामाला जात होती किंवा कुठेतरी शेतीमध्ये काम करत होती. आणि मग ही मुलं जर ह्या शैक्षणिक वर्षामध्ये ह्या शाळा जर सुरू झाल्या नाहीत तर मग त्यावेळेस ह्या मुलांच्या समोर प्रश्न उपस्थित राहतो की त्यांनी करायचं काय? संविधानातील अनुच्छेद 342 नुसार अनुसूचित जनजाती आणि आदिवासी विभाग किंवा आदिवासी समुदाय अथवा आदिवासी भाग अथवा समूह किंवा आदिवासी समुदाय म्हणजेच राष्ट्रपतींच्या आद्य सूचनेद्वारा घोषित करण्यात आलेला आदिवासी लोक हे जास्त प्रमाणात आढळून येणाऱ्या भागामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, बिहार, झारखंड आणि गुजरात या 6 राज्यांचा समावेश होतो. मग आत्ता आपल्याला प्रश्न पडतो आहे की खऱ्या अर्थाने महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, ही राज्य जी आहेत ती ऑलरेडी विकासाच्या दृष्टिकोनातून किती पुढे आहेत, शैक्षणिक दृष्टिकोनातून किती पुढे आहेत. केरळमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग ज्यावेळेस राबवला गेला त्यावेळेस त्या भागामध्ये इंटरनेटच्या व्यवस्थेपासून म्हणजे डिश अँटिनाच्या व्यवस्थेपासून TV प्रोव्हाइड करण्यापर्यंत शासन व्यवस्थेने रचना तशी निर्माण केली. आणि मग तशी रचना निर्माण झाल्यामुळे त्या मुलांना त्या भागामध्ये शिक्षण देणं तेवढं सोपं होऊन जातं. पण प्रश्न हा उपस्थित होतो की एकूणच शैक्षणिक व्यवस्थेवरती सामाजिक वातावरणाचा परिणाम काय होतो? म्हणजेच ही मुलं ज्या डोंगराळ भागात राहतात, तिथे शेतीशी निगडीत फक्त कामं चालतात, तिथे शिक्षणाचा कुठल्याही प्रकारचा पालकांना गंध नाहीये. अशा याच्यामध्ये मुलांना मोबाईल पुढे बसवणार कसे आणि मोबाईल अवेलेबल होणार कुठून, इंटरनेट अवेलेबल होणार कुठून, TV जरी अवेलेबल केली तरी त्या मुलांना शिक्षण देणार कुठून? म्हणजेच ऑनलाईन एज्युकेशन प्रणाली राबवत असताना त्याच्यासाठी रचनात्मक जी प्रणाली आहे, जी उभी करणं प्रशासन व्यवस्थेला आवश्यक असतं, ती उभी झालेली आहे का? मग आपण ऑनलाईन प्रणालीचा विचार करतो आहोत का? या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. त्याचबरोबर ठाणे असेल, महाराष्ट्रामधले महत्त्वाचे जे जिल्हे आहेत ठाणे, रायगड, नंदुरबार, अमरावती, त्याचनंतर ह्या सगळ्या जिल्ह्यांचा विचार करता हे एकूणच गडचिरोली असेल, ह्या सगळ्या जिल्ह्यांचा विचार करता हे एकूणच दुर्गम भागात आहेत. तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ह्या जिल्ह्यांमध्ये आपण ऑनलाईन एज्युकेशन पोहोचवणार कसं? म्हणजेच एकूणच शिक्षणाचं सरकारी व्यवस्थेमध्ये राहून किंवा शासकीय स्तरावरतून जे काही चांगले प्रयत्न होणं अपेक्षित असतं, एक दर्जात्मक शिक्षण त्या मुलांना मिळणं अपेक्षित असतं. आता दुसरीकडे खाजगी व्यवस्थेतून ज्या मुलांना शिक्षण प्रोव्हाइड केलं जातं त्यांचा एक दर्जा आणि ह्या मुलांना एकूणच कुठल्याही प्रकारच्या माध्यमांची उपलब्धता नसताना यांच्यापर्यंत हे ऑनलाईन एज्युकेशन पोहोचवणार कसं? हा प्रश्न उपस्थित आपल्या पुढे झाला पाहिजे. कारण एकूणच आश्रमशाळांना जे काही आर्थिक बजेट मान्य होतं किंवा आश्रमशाळांच्या संदर्भात जे काही प्रश्न निर्माण होतात
त्याच्यावरती आपण एक दृष्टिक्षेप टाकणं आवश्यक आहे. कारण काही अहवाल जे ट्रायबल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून मांडले गेले, त्याच्यामध्ये त्या अहवालांचा आपण जर इथे उल्लेख केला तर आपल्याला ऑनलाईन प्रणाली आणि आदिवासी शिक्षण व्यवस्था याच्यात किती मोठी दरी आहे ही क्लिअरली स्पष्ट होईल. पहिला जो रिपोर्ट होता त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जो मांडला गेला म्हणजे शिफारशींच्या संदर्भात आपण विचार केला गेला, तर त्या रिपोर्टमध्ये आश्रमशाळा पाणी पुरवठा ही योजना होती की राहणारे जे विद्यार्थी आहेत, तिथे कर्मचारी आहेत, यांना पाणी पुरवठा झाला पाहिजे, म्हणजे स्वच्छ पाणी पुरवठा या मुलांना मिळाला पाहिजे. म्हणजेच राजकीय व्यक्तींकडून ह्या आश्रमशाळा नियंत्रित झाल्या नाही पाहिजेत. त्याचबरोबर ह्या अहवालांवरती वेगवेगळ्या संशोधकांनी, वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे आणि त्या भागातून जे काही निदर्शनास आलं, म्हणजे 2012 मध्ये आपण विचार जर केला तर पाणी प्रश्न म्हणजेच संशोधन विभागाच्या मार्फत मांडला गेलेला 80% शाळांना स्वच्छ पाणी पुरवठा होत नाहीये. मग हे कसलं उदाहरण आहे? त्याच सोबत नवीन आश्रमशाळा उघडायचं, त्या भागातलं किंवा त्या भौगोलिक दृष्टिकोनाचा विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या माध्यमातून ही आश्रमशाळा उभ्या राहिल्यात का हा प्रश्न उभा राहतो. शासकीय आश्रमशाळांची गळती थांबलेली नव्हती. निकाल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या रिपोर्टमध्ये म्हणजे शासकीय आश्रमशाळा प्रवेशापासून मुलांना शाळेत आणेपर्यंत खूप मोठं आव्हान एकूणच आदिवासी विभागाकडे असताना आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्या कोविड-19च्या पिरियडमध्ये ह्या मुलांच्या संदर्भात आपण काय भूमिका घेणार आहोत किंवा आपल्याकडे पर्यायी व्यवस्था काय आहे. डॉक्टर गोविंद गारे यांनी आदिवासी विभागामध्ये संचालक पदावरती असताना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट्स त्या काळात मांडले गेले, ज्याच्यापैकी मी काही रिपोर्ट्स आपल्यासमोर सांगितले. त्याचसोबत शासकीय आश्रमशाळा ज्या होत्या त्या मुळातच एकूणच त्या भागातल्या विकासासाठी महत्त्वाच्या होत्या आणि मग त्यामुळे त्या विकासाचा प्रश्न आपल्या पुढे उपस्थित होणार आहे. ह्या सगळ्या प्रश्नांवरती आपण विचार करत असताना आरोग्याच्या संदर्भातल्या ह्या मुलांच्या निगडीत अनेक प्रश्न होते. ती मुलं घरी असल्यानंतर अनेक प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आश्रमशाळा यांचा तुलनात्मक जर अभ्यास आपण केला तर एकूणच एक वेगळा दर्जा आपल्याला ह्या शाळांच्या बाबतीत दिसून येतो. म्हणजेच काय की आदिवासी विभागाच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांवरती ज्या पद्धतीने विकासात्मक दृष्टिकोनातून शैक्षणिक प्रगती अपेक्षित होती ते आपल्याला ऑलरेडी एवढा खर्च होत असताना कुठेही दिसून आली नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला तुटपुंजता दिसत होती. मग आता ह्या 2020 मध्ये जर ऑनलाईन शिक्षण प्रणाली आदिवासी विभागाकडून म्हणा किंवा प्रशासकीय व्यवस्थेकडून जर राबवण्यात येण्याचा प्रयत्न केला गेला तर आपण कशा पद्धतीने याच्यावरती ही मुलं रिॲक्ट होणार आहेत किंवा पालक ह्या सगळ्याला कसे सामोरे जाणार आहेत हे प्रश्न उपस्थित होतात. मी शेवटची आकडेवारी जी आहे ती म्हणजे प्रत्येक योजनेच्या संदर्भात आपण विचार केला गेला तर एकूण लोकसंख्येच्या अर्थसंकल्पावरती खर्च करणं हे महत्त्वाचं असतं आणि मग त्याचमुळे की त्या भागातल्या आश्रमशाळांवरती होणारा खर्च हा त्या राज्याच्या एकूण बजेटच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असतो आणि त्या खर्चाचा विचार केला गेला तर आत्ता जो खर्च आपल्या पुढे येणार आहे ज्या नवीन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात त्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यापर्यंत ते कसं पोहोचवणार आहोत. ऑलरेडी शिक्षक एका भागामध्ये असतात, मग तिथे त्या मुलांपर्यंत त्या पालकांमध्ये कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, त्यावेळेस त्यांच्यापर्यंत आपण ते ऑनलाईन शिक्षण कसं पोहोचवणार आहोत आणि अशा दुर्गम भागांमध्ये ऑनलाईन शिक्षण प्रणाली कुठेही काम करताना आपल्याला दिसून येणार नाही. कारण मुख्य प्रश्न तोच आहे. प्रत्येक वृत्तपत्राने प्रत्येक माध्यमांनी आश्रमशाळांच्या संदर्भात ह्या प्रश्नावरती दृष्टिक्षेप टाकणं अपेक्षित आहे. कारण आपण जर नवीन शैक्षणिक प्रणाली अवलंबणार नाही तर मग ह्या रोगराईच्या किंवा महामारीच्या काळामध्ये मागासलेल्या घटकाला अति मागास करण्याचं काम होणार आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजेच एकूणच शिक्षणाचं खाजगीकरण जे आपण म्हणतोय ते ऑलरेडी त्यांना सुरुवातीपासूनच प्रशासकीय व्यवस्थेतून करण्याचं काम जे चाललं होतं ते आता आपोआपच ह्या महामारीच्या काळात त्यांच्या पुढे उघडं हे ठेवलेलं आहे, मैदान ठेवलेलं आहे की त्याच्यातून ते होणार आहे. कारण खाजगी शिक्षण संस्था आपापल्या परीने ऑनलाईन शिक्षण रचना उभी करण्याचं काम करतात आहे.
त्यात दुसरा प्रश्न असा उपस्थित राहतो की ऑनलाईन शिक्षण प्रणालीत आदिवासी व्यवस्थेच्या संदर्भात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न खूप गंभीर उभा राहतो आहे. कारण एकूणच महाराष्ट्राच्या स्तरावरती मुलींच्या शिक्षणाचा विचार केला गेला, आकडेवारीचा विचार केला, अनेक संशोधनात्मक लेख मांडण्यात आलेले आहेत. मुलींच्या शिक्षणाचं गळतीचं प्रमाण आपल्याला आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणात दिसतं आहे. मग त्यावेळेस क्रीडा क्षेत्रातलं म्हणा किंवा एकूणच संपूर्ण व्यवस्थेच्या संदर्भात आपण काय विचार करणार आहोत. त्यामुळे ही ऑनलाईन एज्युकेशन प्रणालीसाठी एक व्यवस्थित सामाजिक राजकीय रचनेतून जी काही रचना उभी करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्यामध्ये ह्या आश्रमशाळांचा कुठे समावेश असणार आहे, त्याच्यासाठी एक मोठ्या स्तरावरती कमिटी गठन होणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचा समावेश असला पाहिजे, शिक्षण तज्ज्ञांचा समावेश असला पाहिजे. आणि मग आपण या आदिवासी मुलांपर्यंत ह्या महामारीच्या बदलत्या व्यवस्थेमध्ये हे शिक्षण कसं पोहोचवणार आहोत याच्यावरती विचार केला पाहिजे. विद्यार्थी संघटनांवरती याची मतं मागवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या संस्था काम करतात त्या संस्थांकडून याच्या संदर्भात मतं मागवणं आवश्यक आहे. त्या लोकांचा, त्या पालकांचा याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये समावेश असणं अपेक्षित आहे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने ह्या प्रणालीला कशा पद्धतीने त्या आश्रमशाळांपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो याचा विचार येत्या काळात आपल्याला सगळ्यांना करावा लागणार आहे. आणि आपण सगळेजण याचा भाग व्हाल ही आशा. आणि काही सजेशन्स असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.